कसं आहे मित्रांनो, तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग चांगला धमाकेदार होणार आहे. तर ब्लॉगवर कंटिन्यू राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विशाल भाऊ आलेला आहे. विशाल भाऊला सोडायला चाललो मी आता रेल्वे स्टेशनवर, रूमवर सोडायला चाललो. आणि विशाल भाऊची बॅग माझ्याजवळ आहे. तर मी आता शोरूमला चाललो. तर चला पुढे बघू काय आहे. तर भाऊ एवढे फटाफट चालू होते कारण की भाऊच्या बॅटरी बॅग नव्हती, माझ्या बॅटरी बॅग होती. भाऊने 2-3 शायऱ्या मारल्या. भाऊ लटला मी काय जाऊ दे आता. डेअरी कोणत्या. A few moments later. तेवढं काकाच्या गाडीवर बसून चालू शोरूम. काका जाता आडू कशाला बस. काकाने चालू करा मी चाललो शोरूमले. शोरूमच्या लाईटी चालू असतात. आता मी शोरूममध्ये चाललो. चहा घे बनवला आणि इथं बसलो होतो. तिकडे मला दोघं दिसले. या दोघांचं प्रेम पाहून मला एक तिथनं पिक्चर आठवला. तेव्हा तर मागे पाहतो क्रिसमस ट्री. व्हेरी क्रिसमस आहे 25 तारखेला. हो सेंटा बाबा किती. तेवढ्याच येतो श्रावणी मॅमची धमाकेदार एंट्री झाली. वर्कशॉपला जाणार आहे. तर ही गाडी घेऊन जाणार आहे वर्कशॉपला. तर बघू तुम्हाला पुढे दाखवतो मी. तेवढ्यात मी इथं वर्कशॉपला बसलो. इथे सगळ्या गाड्या लावलेल्या होत्या. तेवढ्याच कृष्णा म्हणून मी निघलो शोरूमकडे जायला. तर चाललो आम्ही शोरूमकडे आता. बघून घ्या. शोरूमकडे जायच्या पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ते बघा आपल्या शोरूमची बिल्डिंग इथून दिसते. सोपी नाही ना. पायता आम्ही पोचलो शोरूम जवळ. आता टाकला टन शोरूमकडे. तर इथून गाडी उभी गेली आणि शोरूममध्ये गेलो. तिथं डेकोरेशन चालू होतं आणि मॅडम फुगे तुझ्या. तर जिंगल बँग अवे. तो सेंटा क्लॉज पाकचा शांत झाडाला लटकेला होता, व्यायाम करत होता. याने इथं सगळी डेकोरेशन चालू होती. सेंटा क्लॉज. तर बघा फुगे कशा फुगवता मॅडम. सेंटा क्लॉजच्या डोक्याच्या डोळे ना मिशा चिटकवायचे आहे अजून. हॅलो. सरांची काय गडबड चालू आहे काय माहीत. नंबर लिवायची, गाड्या काढायच्या त्या. या काढायचं चालू होतं. तर ही सगळ्या गाड्या काढायच्या होत्या. इथं क्रेनर येणार होतं. तर सर गाड्याचे नंबर लिहित आहे आता. कशासाठी क्रेन. तर हे राम मोटर्स ते बंद पडलं बघ. ते ORS चालू आहे लाईट्स लावण्याच्या यामध्ये. त्यांचं काहीतरी चालू आहे. तर मी एक ब्लॉग काढतो तुमच्यासाठी. तर बघा तुम्ही पुढं काय ना. तर मी बाहेरून आलो. तर इथं सगळे बलून्स होते आणि मॅडम बोलत होत्या काहीतरी. ऐका तुम्ही आता काय बोलतो. मेरी क्रिसमस हॅपी न्यू इयर. अच्छा. बरं वरती थोडं. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. तर हे डेकोरेशन चालू होतं. अजून बलून लावायचे होते. संता बाबा होती इथं. तर ते ट्रेन पण आलं. आणि ही गाडी कोणती आहे ही गाडी एकदा कमेंट करू नका. डब्यासारखीच गाडी आहे बाबा. कधी पाहायला बी नाही आपण. तर मी सरांसोबत चाललो होतो बाहेर. तिथं गाड्या आलेल्या होत्या वेगळ्या. आणि हे काय आहे एकदा कमेंट करू नका. वीजच्या शोरूमवर आलो आम्ही. इथं आपल्या गाड्या मी सर नव्हती मी पेतो. तर हो सर ते पेट्रोल आहे. मर्सिडीज बेंच.
आणि हे भाऊ चढले वर. ते यशस्वी झाले चढ्यामध्ये आणि मग सर पण झाले यशस्वी आणि त्यांनी असं करून पहिली गाडी काढली खाली. वा वा वा. तर मग त्यांनी मग आधी एक काम झालं की बहुत गाडीच्या बॅटऱ्या जोड सगळ्या. तर मी बसतो बा सगळ्या गाडीच्या बॅटऱ्या जोडत. तर पहा मी आता तशा गाडीच्या बॅटऱ्या जोडतो, गाड्यात चालू करतो. आता हा केला नॉट टाईट. असं करता मी तिन्ही गाडीच्या बॅटरी जोडून टाकल्या. आता चाललो मी 220 घेऊन शोरूम जोडे. गाडी चालवलं टापा ट्रॉली झाली की शोरूम केली. चला सर मला बोलले मार्केट घेऊन जाय, गाडी शीटावर नंबर लिहून नंबर 1361. तर राय मोटर्स तुम्हाला बाईक्सवर तुम्हाला 3000 रुपये डिस्काउंट मिळेल. लवकरच राय मोटर्सला व्हिजिट करा आणि तुम्हाला स्कूटर्सवर 2000 रुपये डिस्काउंट मिळेल. तर हे बघा R15 मॉन्स्टर कशी दिसतेच, चिम्मेश्वर दिसते बाबा एकदम. एकदम खतरनाक गाडी आहे. आणि MT 15 आणि तुम्हाला स्कूटरवर 2000 रुपये डिस्काउंट मिळून जाईल. आणि आपल्याकडे 2-3 फायनान्ससुद्धा अवेलेबल आहे. फायनान्सचे नाव आता आम्हाला काही आठवत नाही. तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये तेवढ्या सर बोलले चला तिथं आपल्या बाहेर जात आहे. निघलो बाहेर प्लीज सर आणि मी निघलो. हो सर आमची गाडी चालव ना बा. सर बी गाडी चालवत नाही बा गाडी. सर आणि बाहेर निघलो. तर नजारा झाला खतरनाक होता. झाडं बिडं एकदम जबरदस्त होतं एकदम. तर आम्ही चाललो का गाडीला नंबर प्लेट बसायला. तर निखिल सर आणि मी बाहेर आलो आहे. निखिल सर गाडी पार्क करत आहे आणि मी इथे चाललो आहे. तर आम्ही आतमध्ये चाललो का गाडी ओळखायची कशी? D4 आपली गाडी तसलीच आहे. डीचं हे काय D4 तर आमचं काम आटपून आम्ही चाललो शोरूमला. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग मी इथे एंड करणार आहे. तर जाताना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला गुड नाईट.